केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने जाणारा मार्ग अधिक प्रशस्त करणार आहे। सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची बचत वाढणार असून त्यांची क्रयशक्ती उंचावल्याने देशाच्या विकासाला चालना मिळेल। 140 कोटी भारतीयांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असून विकसित भारताचे ध्येय सामान्य नागरिकच पुढे नेतील असा विश्वास भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते श्री विनायक आंबेकर यांनी व्यक्त केला। नागरिकांची बचत वाढून तेच देश विकासाचे भागीदार कसे बनतील यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या असल्याचेही त्यांनी नमूद केले। भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते श्री विनायक आंबेकर म्हणाले की शेतकरी, गरीब, महिला आणि युवा हे विकसित भारताचे 4 प्रमुख स्तंभ असून या 4ही गटांच्या सशक्तीकरणासाठी अर्थसंकल्पाने महत्त्वपूर्ण पावले उचललेली आहेत। सामाजिक क्षेत्र, लहान मुले, शेतकरी, गरीब, महिला आणि युवा हे विकसित भारताचे 4 प्रमुख स्तंभ असून या 4ही गटांच्या सशक्तीकरणासाठी अर्थसंकल्पाने महत्त्वपूर्ण पावले उचललेली आहेत। सामाजिक क्षेत्र, लहान मुले व युवा शिक्षण, पोषण तसेच आरोग्यापासून स्टार्टअप्स आणि गुंतवणुकीपर्यंत प्रत्येक क्षेत्राला गती देणाऱ्या तरतुदी करण्यात आल्या आहेत। हा अर्थसंकल्प गरीब आणि मध्यमवर्गीयांना सशक्त करणार असून तरुणांना रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण करणार आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। ग्रामीण विकासासाठी कृषी क्षेत्र, उद्योजकता वाढ, रोजगार निर्मिती, MSME क्षेत्र, पायाभूत सुविधा आणि नाविन्यासाठी गुंतवणूक तसेच जागतिक स्तरावर आर्थिक स्पर्धात्मकतेसाठी निर्यात क्षेत्र या 4 प्रमुख आधारस्तंभावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे। कर प्रणाली, शहरी विकास, खाणकाम, वित्तीय सुधारणा, ऊर्जा आणि नियामक सुधारणा या 6 क्षेत्रांतील सुधारणांना प्राधान्य देण्यात आले आहे असेही त्यांनी स्पष्ट केले।